जय महाराष्ट्र मित्रांनो, लेटेस्ट जॉब अपडेट तुमच्यासाठी घेऊन आलो आहे। इथे वाचू शकतात सेंट्रल बँक ऑफ इंडिया यांच्यातर्फे जॉब अपडेट आलाय। खास करून त्यांच्यासाठी आहे ज्यांचं शिक्षण कमी झालंय, म्हणजे फक्त तुमचं 8वी शिक्षण झालंय, 10वी शिक्षण झालंय, तर तुमच्यासाठी ते भरती निघाली आहे सफाई कर्मचारी कम सब स्टाफ, म्हणजे बँकेमधला जो स्टाफ असतो, सफाई कर्मचारी असतात, त्यांची ही भरती आहे। फॉर्म भरण्याची शेवटची तारीख 9 जानेवारी आणि ते डिटेलमध्ये माहिती सांगितली आहे। इथे बघा फॉर्म कसा भरायचा ते पण मी तुम्हाला सांगणार आहे। यांच्या पीडीएफ वरून सगळी माहिती सांगणार आहे। एक्झाम असणार आहे, ती कशी होणार आहे, कधीपर्यंत अप्लाय करू शकतोय, किती फी आहे, वयाची अट काय आहे, त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा। चॅनलवर नवीन आला असाल, आयकॉनिक मराठी चॅनल सबस्क्राइब केलं नसेल तर करून ठेवा। डेली नवीन नवीन जॉब अपडेट झाले, बिझनेस आयडिया झाल्या, इन्कम आयडियाज तुमच्यासाठी आणतोय, त्यामुळे नक्की सबस्क्राइब करा। चला तर बघूया डिटेलमध्ये। तर मित्रांनो, ही सेंट्रल बँकेची ऑफिशियल वेबसाईट आहे आणि यांच्या वेबसाईटवरच इथे बघा भरतीबद्दल माहिती आली आहे। तुम्ही इथे वाचू शकता। डिस्क्रिप्शन मध्ये मी तुम्हाला लिंक टाकून देईल, पण त्याआधी यासाठी काही क्रायटेरिया आहे तो समजून घेणं गरजेचं आहे। जसं की बघा फॉर्म भरणं सुरू होणार आहे 20/12/2023 पासून आपण फॉर्म भरू शकतोय। कधीपर्यंत भरू शकतोय? 9/1/2024 म्हणजे 9 जानेवारी 2024 पर्यंत फॉर्म भरू शकताय। ओके, त्यानंतर इथे बघा तुम्हाला फी पेमेंट करायचं ऑनलाईन, ती पण तुम्ही 9 जानेवारी 2024 पर्यंत तुम्ही फी पेमेंट करू शकणार आहात। ओके, त्यानंतर पीडीएफ मध्ये डिटेलमध्ये माहिती सांगितली आहे। जसं की तुम्ही ते बघू शकणार आहात। फी किती असणार आहे तर बघा 175 रुपये फी आहे। कोणासाठी? SC ST PWBD आणि एक्स सर्व्हिसमन तुम्ही आहात, म्हणजे तुम्ही यापैकी असाल तर तुम्हाला 175 रुपये फी आहे। आणि ऑदर मधून तुम्ही असाल तर 850 रुपये फी आहे। व तुम्ही पुरुष आहात महिला दोघं इथे अप्लाय करू शकणार आहात। ओके, त्यानंतर इथे बघा प्री ट्रेनिंग एक्झाम पण होणार आहे, ती जानेवारीमध्ये होणार आहे, ती तुम्ही जॉईन करू शकताय। त्याच्यानंतर तुमची जी ऑनलाईन एक्झाम होणार आहे, ज्याच्या बेसिसवर तुमचं सिलेक्शन होणार आहे, ती फेब्रुवारीमध्ये होणार आहे। ओके, फेब्रुवारीमध्ये झाल्यानंतर लोकल लँग्वेजची टेस्ट होणार आहे। जसं की आपण महाराष्ट्रातनं अप्लाय करतोय तर इथली मराठी भाषा लोकल लँग्वेज तुम्हाला आली पाहिजे, त्याची टेस्ट होणार आहे, जी की मार्चमध्ये होणार आहे। आणि एप्रिल पासून तुम्ही या बँकेमध्ये जॉबला लागणार आहात। त्यामुळे ज्यांचं शिक्षण कमी आहे त्यांच्यासाठी गोल्डन अपॉर्च्युनिटी आहे, चांगली पोस्ट आहे, नक्की तुम्ही अप्लाय करू शकताय। आता जॉब रोल काय असणार आहे त्याच्याबद्दल इथे माहिती दिली आहे, तुम्ही वाचू शकणार आहात। ओके, इथे पेमेंट किती जातो तर 20 ते 25 हजार रुपयांपर्यंत पेमेंट जातो। पण इथे बघा DA, HRA, CCA, स्पेशल अलाउन्स, ट्रान्सपोर्ट अलाउन्स, स्पेशल पे, लिव्ह फेअर कमिशन, भरपूर सारे कमिशन वगैरे, किंवा तुम्हाला होम लोन घ्यायचे वगैरे, असे भरपूर सारे अलाउन्सेस तुम्हाला इथे आहे। त्यामुळे पेमेंट चांगला आहे, शिक्षणाच्या मानाने तुम्ही अप्लाय करू शकताय। आणि महत्त्वाचं म्हणजे बँकेत जॉब आहे, अनेकांचं स्वप्न असतं, तर नक्की तुम्ही इथे अप्लाय केलं पाहिजे। त्यानंतर इथे इलिजिबिलिटी क्रायटेरिया काय बघा, हे नीट समजून घ्या तरच तुम्हाला इथे अप्लाय करता येणार आहे। सगळ्यात आधी तुम्ही भारताचे नागरिक पाहिजे, तुम्ही अप्लाय करू शकताय। त्यानंतर इथे एज क्रायटेरिया दिलाय। ओके, एज क्रायटेरिया किती आहे तर तुमचं वय 18 ते 26 दरम्यान आहात, तुम्ही अप्लाय करू शकताय। कधी तुमचं वय मोजलं जाणार आहे तर 31/3/2023 रोजी तुमचं वय मोजलं जाणार आहे, म्हणजे 31 मार्च 2023 रोजी तुमचं वय 18 ते 26 दरम्यान असाल तर तुम्ही इथे अप्लाय करू शकताय। पण तुम्ही जर कास्ट मधून असाल तर बघा इथे वयामध्ये सूट दिली आहे, जसं जनरल साठी काही नाही आहे, पण SC ST साठी 5 वर्षाची सूट आहे। त्यानंतर OBC मधून असाल तर 3 वर्षाची सूट आहे, आणि तुम्ही PWBD मधून असाल तर 10 वर्षाची सूट इथे दिली आहे। बाकी तुम्ही एक्स सर्व्हिसमॅन वगैरे आहात किंवा विडो वगैरे आहात तर तुमच्यासाठी पण इथे वयामध्ये सूट दिली आहे, तुम्ही इथे वाचू शकता। त्यानंतर एज्युकेशन क्वालिफिकेशन म्हणजे शिक्षण किती पाहिजे आहे तर बघा मिनिमम 8th स्टँडर्ड पास, म्हणजे कमीत कमी तुम्ही 8वी पास आहात किंवा त्या इक्विव्हॅलंट तुमचं शिक्षण झालेलं आहे, तुम्ही इथे अप्लाय करू शकणार आहात। त्यानंतर भरती प्रक्रिया कशी होणार आहे त्याच्याबद्दल डिटेलमध्ये माहिती दिली आहे, म्हणजे सगळ्यात आधी तुमची एक्झाम होणार आहे। ओके, त्याच्यानंतर लोकल लँग्वेज टेस्ट होते आणि त्यानंतर तुमची जॉईनिंग होते, त्याच्याबद्दलच इथे डिटेलमध्ये माहिती दिलेली आहे। आता जी एक्झाम होणार आहे ती कशी होणार आहे त्याच्याबद्दल पण डिटेलमध्ये समजून सांगतो। जसं की इथे बघा अजून एक महत्त्वाचा पॉईंट आहे की इथे तुमची क्रेडिट हिस्ट्री चेक केली जाणार। जसं की आपण लोन घेतो तेव्हा आपला सिबिल स्कोअर चेक केला जातो, तसंच आता जेवढ्या पण बँकिंगच्या एक्झाम होत आहे त्यामध्ये हा एक नवीन पॉईंट ऍड करताय की तुमचा क्रेडिट हिस्ट्री बघितली जाते, म्हणजे तुमचा सिबिल स्कोअर 650 किंवा त्यापेक्षा जास्त असेल
तरच तुम्ही बँकेमध्ये जॉईन होणार आहात. त्यामुळे जर तुमचा सिबिल स्कोर यापेक्षा कमी आहे, मग तुम्ही फॉर्म भरताय, एवढी सगळी फी भरताय, एक्झामची तयारी करताय, पण जर तुमचा सिबिल स्कोरच तेवढा नाही आहे तर तुमचं सिलेक्शन होणार नाही. आता सिबिल स्कोर कशा प्रकारे वाढवायचा यावर ऑलरेडी मी व्हिडिओ टाकलाय. नवीन व्हिडिओ पाहिजे असेल तर कमेंट करा. आणि सिबिल स्कोर नाहीच आहे तुमचा, कारण की अनेक जण जर लोन वगैरे घेताय, काही क्रेडिट कार्ड वगैरे आहे, तर आपलं सिबिल स्कोर जनरेट होतो. तुमचा जर सिबिल स्कोर नसेल तर कुठलं तरी लोन घ्या, क्रेडिट कार्ड घ्या, त्याचं वेळेवर पेमेंट करा आणि 3-4 महिन्यामध्ये तुमचा जो सिबिल स्कोर आहे तो चांगला होणार आहे. ओके, यावर पाहिजे असेल तर व्हिडिओ बनवेल, कमेंट करा. त्यानंतर तुमची ट्रेनिंग होणार आहे, प्री एक्झामिनेशन ट्रेनिंग. त्यानंतर सिलेक्शन प्रोसेसबद्दल इथे माहिती दिलेली आहे. महत्त्वाचं म्हणजे लोकल लँग्वेज टेस्ट होणार आहे, त्यामुळे जे ज्या ठिकाणी राहतात तिथली मातृभाषा त्यांना येते आहे तर त्यांचं सिलेक्शन होणार आहे. आता जी एक्झाम असणार आहे त्याचं सिलेबस काय आहे, कशा प्रकारे एक्झाम होणार आहे, तर बघा इंग्लिश लँग्वेज असणार आहे, 10 मार्काचं असणार आहे. महत्त्वाचं म्हणजे अगदी 8वीच्या बेसिसवरची एक्झाम होणार आहे, काही अवघड एक्झाम नाही आहे, इझिली तुम्ही पास होऊ शकणार आहात. मग जनरल अवेअरनेस झालं, बघा एवढे सगळे तुम्हाला इथे टॉपिक असणार आहे. टोटल 90 मिनिटं तुम्हाला इथे मिळणार आहे. लोकल लँग्वेज टेस्ट असणार आहे, ती कशी असणार आहे त्याच्याबद्दल पण माहिती दिली आहे. लोकल लँग्वेज टेस्ट आहे जी की 30 मार्काची असणार आहे, 30 मिनिटं तुम्हाला इथे मिळणार आहे. मग कुठल्या राज्यासाठी कुठली लँग्वेज आहे ती पण इथे दिली आहे. जसं की आपण महाराष्ट्रामधनं अप्लाय करतोय तर तुम्हाला इंग्लिश, हिंदी, मराठी आणि कोकणी आली पाहिजे. ओके, त्यानंतर तुम्ही फॉर्म भरणार आहात तर कुठले कुठले डॉक्युमेंट लागणार आहे त्याची माहिती दिलेली आहे, ती पण तुम्ही इथे वाचू शकतात. आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अप्लाय कसं करायचं, तर ही वेबसाईट आहे IBPSची, यावरून तुम्हाला अप्लाय करायचं आहे. सगळ्यात आधी जर तुमचं या वेबसाईटवर अकाउंट असेल तर जस्ट तुम्हाला लॉग इन करून घ्यायचं आहे आणि सबमिट करायचं आहे. नसेल तर तुम्हाला न्यू रजिस्ट्रेशन करून पूर्ण फॉर्म भरून घ्यायचा आहे. इथे बघू शकता तुम्ही 1, 2, 3, 4, 5, 6 टोटल 6 पानं आहे. हे 6 पानं भरून तुम्हाला फॉर्म भरून घ्यायचा आहे. अगदी सोपं आहे. सगळ्यात आधी तुमची बेसिक माहिती येणार. ओके, त्यानंतर तुमचा फोटोग्राफ आणि सिग्नेचर येणार. त्यानंतर डिटेल्स येणार, म्हणजे तुमचं शिक्षण झालं आहे, मग किती झालं आहे, 8वीला किती मार्क होते, काय होते ते डिटेल्स येणार. त्यानंतर तुम्ही सगळी माहिती जी भरली आहे ती चेक करणार, प्रिव्ह्यू करणार. कुठे आडनावमध्ये मिस्टेक झाली आहे का, जन्मतारीख चुकीची टाकली आहे का, ती तुम्ही चेक करून घ्यायची आहे. त्यानंतर तुमचे डॉक्युमेंट अपलोड करायचे आहे आणि त्यानंतर तुम्हाला पेमेंट करायचं आहे. अशा प्रकारे तुम्ही ते फॉर्म भरू शकणार आहात. ओके, त्यामुळे जे एलिजिबल आहे त्यांनी नक्की अप्लाय करा. चांगली भरती आहे आणि अशा जॉब अपडेटसाठी चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. जय हिंद, जय महाराष्ट्र.